देवळात आपण सगळेच जातो, पण देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे हेच खूप लोकांना माहीत नसतं. तुम्हाला पण माहीत करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा. देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा. देवतेला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी. देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये, तसेच शिवालयात पिंडी आणि तिच्या समोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणाऱ्या रेषेच्या अंगाला उभे राहावे. शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे. याला शृंग दर्शन असे म्हणतात. देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे. देवतेला अर्पण करावयाची वस्तू, उदाहरण फुले, देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. देवतेची मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील तबकात ठेवावी. देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. सर्वसाधारणतः देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा. प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा. निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी. देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी. देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.